हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून अशा प्रेमाबद्दल मनापासून धन्यवाद करते. आणि आजची माहिती गोड अशी राहणार आहे, तर स्किप न करता शेवट पण आजचा व्हिडिओ पाहायचा आहे. चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर आता बघा, स्वामी सेवा तुम्ही भरपूर करता, तुम्ही मठात जाता, केंद्रात जाता, तुम्ही भरपूर असं स्वामी सेवा करता, पण सगळं काही करूनही स्वामी तुमच्यावर प्रसन्न होत नाहीत. तुम्हाला जसा हवा आहे तसा तुम्हाला आशीर्वाद स्वामींकडून मिळत नाही. तर तुमच्याकडून कोणत्या अशा चुका होत आहेत, तुम्हाला काय करायला पाहिजे त्याच्याबद्दल आपण थोडक्यात आता पाहणार आहोत. तर आपण सगळेजण स्वामी सेवा करत असतो, दररोज आपली नित्यसेवा चालूच असते. स्वामी सेवा करताना काही गोष्टी कायम आपल्या ध्यानात ठेवायला हव्यात, अन्यथा त्या स्वामी सेवेचा काहीही उपयोग होणार नाही. गुरुवारी आवर्जून स्वामीची विशेष पूजा सेवा आपण सगळेजण स्वामी भक्त आपण करतच असतो. पण नित्य नियमाने स्वामींची सेवा करणे हा स्वामी भक्तांचा नित्यक्रमच सुरूच आपला असतो. आता खूप जण न चुकता स्वामींचे नामस्मरण, उपासना, स्वामी मंत्राचे जप, तारक मंत्राचे पारायण करतच असतात. आपल्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत, आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, आपल्यावर स्वामींचा वरदहस्त कायमच राहावा असे वाटत आपल्याला असते. पण हा संकल्प साध्य होण्यासाठी काही गोष्टी करणे खूप गरजेचेच असतात. या गोष्टी आवर्जून करायलाच हव्यात. या गोष्टींचे जर भान ठेवूनच स्वामी सेवा जर आपण करत राहिलो तर स्वामी आपल्यावर कृपादृष्टी ठेवतात. मुळात स्वामींची सेवा करावी हा विचार मनात यायलाही त्यांचीच कृपा लागते बरं का. आपण कितीही स्वामी सेवा करतो जरी म्हणलं तरी आपल्या नशिबात स्वामी सेवा असायला पाहिजे, तरच आपल्याकडून स्वामी सेवा करून घेत असतात. एकदा का हा विचार मनात रुजला की स्वामी सेवा करायचीच आहे, तर या जन्मातील तुमची आणि स्वामींची भेट आता फार दूर नाही. स्वामी सेवा करताना सर्वप्रथम अंतर्मुख झाले पाहिजे. जन्मापासूनच ते आपल्यासाठी खूप काही करत आहेत आणि करतच राहणार आहेत. मी काय करतो त्याच्यासाठी हे महत्त्वाचे आहे. नुसते स्वामी स्वामी करून होत नाही, तर त्यांच्या आज्ञेत राहणे आणि त्यांच्या शब्दाखाली आपल्याला राहायचं आहे. त्यांचे शब्द पडू न देणे हे सगळं पाळलं पाहिजे. हम गया नहीं जिंदा है यांची प्रचिती क्षणोक्षणी आपल्याला मिळत असते. कुणाचीही ओंझळ रीती राहणार नाही. इतके भरभरून सुख समृद्धी आपल्या ओंझळीत स्वामी घालणार आहेतच, पण त्याच्यासाठी आपण पात्र व्हायला हवे, सक्षम व्हायला हवे. आजही स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येत असतो आपल्या सगळे स्वामी भक्तांना. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे अभय वचन आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी ही अतूट श्रद्धा आहे. इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी कशा प्रकारे स्वामी सेवा, पूजा, भक्ती करायची आहे, कोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवून स्वामी सेवा केल्याने स्वामी आपल्यावर प्रसन्न होतात. तर आता बघा, स्वामी सेवा करताना तुम्हाला तुमच्या वाईट सवयी सोडायला पाहिजे. त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खोटे बोलणे किंवा एखाद्याची फसवणूक करणे, वाईट आचरण करणे, खोटेपणाने वागणे. या गोष्टी स्वामी सेवा करताना अजिबात चालत नाहीत. अशा लोकांवर स्वामी कधीच कृपादृष्टी दाखवत नाहीत. आपले विचार नेहमी सकारात्मक ठेवायला पाहिजेत. आणि काही जण सतत नकारात्मक विचार करत असतात, स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल नकारात्मकच बोलत असतात. असे लोक जे असतात ना, कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत. या लोकांवर स्वामी कृपा करत नाहीत. ज्यांना स्वतःवर विश्वास नाही त्यांच्या पाठीशी देव उभा कधीच राहणार नाही. स्वामी सेवा करताना आपल्या मुखी नेहमी चांगले शब्द असायला पाहिजेत, तरच स्वामी आपल्यावर प्रसन्न होतात. चांगलं तेच बोलायला पाहिजे आणि सकारात्मक आपल्याला राहायला पाहिजे. स्वामी सेवा करताना शिस्तबद्ध असायला पाहिजे. प्रथम ही गोष्ट लक्षात आपल्याला ठेवायची आहे. सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवपूजा आपल्याला नित्य करायची आहे. आपले नित्य कर्म आपल्याला करायचे आहेत. कोणतीही गोष्ट करताना ती शिस्तीनेच करायला पाहिजे. एकदा संकल्प घेतला की तो प्रामाणिकपणे अखंड सुरू ठेवायचा आहे. दुसऱ्याबद्दल वाईट चिंतने, दुसऱ्याबद्दल विनाकारण जळणे, इतरांच्या पाठीमागं त्याच्याबद्दल वाईट बोलणे, विनाकारण एखाद्याची बदनामी करणे, अशा गोष्टींमुळे आपले कर्म खराब होत असतात. त्या ठिकाणी स्वामी आपल्यावर कृपादृष्टी दाखवत नाहीत. कोणाचाही द्वेष करू नका, मन चांगले ठेवा, तरच स्वामी सदैव आपल्या पाठीमागे राहणार आहेत, आपल्याला क्षणोक्षणी साथ ते देणार आहेत. स्वामीवर विश्वास असला की अशक्य ही शक्य होत असते आणि नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा आपल्याला मिळत असतात. स्वामीविषयी तर तारक मंत्रातही हेच सांगितले आहे की अशक्य ही शक्य करतील स्वामी, पण हा चमत्कार किंवा अशक्य गोष्टी एका दिवसात घडत नाहीत.
त्यासाठी स्वामीवर कायम विश्वास ठेवायला पाहिजे. स्वामी सेवा करताना पूर्ण समर्पण आणि विश्वास आपल्याला ठेवून स्वामी सेवा करायला पाहिजे. स्वामी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत आणि हे सुद्धा आपल्या लक्षात असणं खूप गरजेचं आणि खूप महत्त्वाचं असणार आहे. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हे पण सांगता येत नाही, कारण आपले जर कर्म चांगले असते, त्या ठिकाणी गोरगरिबांची जर आपण सेवा केली, एखाद्याचं मन जर दुखवलं नाही, तर आपल्याला कधी स्वामी साक्षात्कार देतील ते आपल्याला खरंच कळणार नाही. जेव्हा कृपादृष्टी आपल्यावर स्वामीची होत असते, शुभ आशीर्वाद आपल्याला मिळत असतात, स्वामींचे अनुभव सुद्धा आपल्याला मिळत असतात, तेव्हा आपले जीवन अगदी धन्य धन्य होत असते. स्वामीमय आपलं जीवन या ठिकाणी होत असते. स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे. स्वामी नक्कीच शुभ आशीर्वाद तुमच्यावर सदैव ठेवतील, अशी अठळ अशी श्रद्धा कायम आपल्या मनामध्ये ठेवायला पाहिजे. स्वामीवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ द्यायची नाही, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. श्रद्धा आणि विश्वास असला की स्वामी महाराज आपल्यावर कृपादृष्टी करणार आहेत, ते प्रसन्न राहणार आहेत आपल्या सेवेतून. स्वामीवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण करणे, स्वामी सेवा करत राहणे, गरिबांना मदत करणे, मोठ्यांना मान राखणे आणि स्वामी सेवा करत राहणे आणि आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला शिकायचं आहे. आणि लहान जे मुलं असतील त्यांना सांभाळून बोलत राहा, त्यांच्याशी तुम्ही जोरात आणि रागाने बोलायचं नाही. मैत्रीपूर्ण संबंध आपल्याला तयार करायचे आहेत आणि मुख्य म्हणजे माणुसकी आपल्याला जपायची आहे. या ठिकाणी या गोष्टी जे लोक करतात ना, ते स्वामी कृपेचे पात्र ठरत असतात. कोणी कसेही जरी वागले आपल्यासोबत, तर आपण प्रामाणिकपणेच वागलं पाहिजे आणि कृतींवर स्वामी लक्ष ठेवूनच आहेत बरं का. आपण जे काही कार्य केले ते कार्य त्यांना समर्पित करायचं आहे. उदाहरणामध्ये कोणती स्वामीची जर तुम्ही सेवा केली, तर मी केली असं न म्हणता स्वामी महाराज माझ्याकडून करून घेत आहेत, करून घेतले आहेत आणि जे काही मी सेवा केले, दानधर्म केले, गरिबांना एखादी मदत केली, ती माझी सगळी सेवा मी स्वामीचरणी अर्पण करीत आहे, अशा आपल्या मनामध्ये भाव आपल्याला ठेवायचा आहे आणि स्वामी निश्चितच तुम्हाला मदत करतील. अशक्य ही शक्य करतील स्वामी, असा दृढ विश्वास आपल्या मनामध्ये कायम ठेवायचा आहे. ते म्हणतात ना, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, अशा प्रकारचं आपल्याला करायचं नाही. मनामध्ये भाव श्रद्धा आपल्याला ठेवून स्वामी सेवा करायची आहे, तर स्वामी आपल्यावर प्रसन्न होऊन जसा आपल्याला आशीर्वाद हवा आहे, जे आपल्या भाग्यामध्ये पाहिजे आपल्याला, ते आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. सेवेबरोबरच आपल्याला करायचं आहे तो म्हणजे आपलं वागणं आपल्याला चांगलं करायचं आहे. एखाद्याचं मन दुखेल असं आपल्याला वागायचं नाही. खरं सांगायचं म्हणलं तर तुम्हाला जेव्हा तुम्ही स्वामी सेवेत येताना, तेव्हाच तुमच्यामध्ये वागण्यात, बोलण्यात, राहणीमानात सुधारणा होत असते हळूहळू. जेव्हा तुम्ही स्वामीवर विश्वास ठेवून सगळ्या गोष्टी करताना, बघा तुम्ही एक वर्ष जर तुम्हाला स्वामी सेवेत जर झालं, तर एका वर्षाखाली तुम्ही कसे होता आणि आता कसे आहात तुम्हालाच कळते. म्हणून स्वामीवर विश्वास ठेवून कोणतीही श्रद्धेने सेवा करत चला. स्वामी म्हणतात ना, रानात तण आणि मनात ताण कधीही आपल्या ठेवायचा नाही. त्याच्याने आपले नातेसंबंध तर बिघडतातच, पण आपले कर्म पण त्या ठिकाणी बिघडत असतात. मग आपल्या कर्मामध्ये पण वेगळंच असं वळण त्या कर्माला आपल्याला मिळत असतं. म्हणून आपण कधी बी आपल्या मनामध्ये कोणाच्या विषयी काही भाव आपल्याला ठेवायचा नाही. चांगलाच भाव आपल्या मनामध्ये ठेवायचा आहे. एखादी वेळेस सेवा जरी कमी झाली तरी चालणार आहे, पण आपल्याकडून कोणाचं मन दुखेल एवढीच काळजी घ्या स्वामी महाराज, म्हणून आपण सेवा करत राहायचं आहे. स्वामी महाराजांना मागताना फक्त एवढंच मागायचं, माझ्याकडून मन कोणाचं दुखणार नाही एवढी काळजी घ्या स्वामी महाराज, असं म्हणून आपण स्वामी महाराजाची सेवा करायची आहे. तर इथंच मी माझ्या व्हिडिओचा शेवट घेते. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा. जर व्हिडिओवर आपल्या नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जायचं नाही. तुम्हाला जर व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करा म्हणून सांगितल्यावरच तुम्ही करता बरं का, तर मग आवर्जून आज आपल्याला ही व्हिडिओ पाहिल्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद करते. बाय बाय सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ.